जय जय रामकृष्ण हरी. श्री सद्गुरू महाराजांची अशीच प्रवचने श्रवण करण्यासाठी कीर्तन प्रवचनमाला या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय श्रीराम. विठ्ठल हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्याने भक्तीचा जिवाळा तोची दैवाचा पुतळा, अनेक नाही माझी मना होका पंडित शहाणा. नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित, अनेक नाही माझी मना होका पंडित शहाणा. तुका म्हणे नवविध भक्ती जाणी तोची शुद्ध, अनेक नाही माझी मना होका पंडित शहाणा. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा हा भक्तिपर प्रकरणातील अभंग. याच्यामध्ये नवविधा भक्तीचा विचार तुकाराम महाराजांनी मांडलेला आहे. नवभक्तीचा विचार मांडत असताना आपल्या सर्वांच्या ऐकण्यातला पाठातला प्रसिद्ध अशा पद्धतीचा श्लोक आहे. श्रवणम कीर्तन विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सत्यम आत्मनिवेदनम. या नव भक्तीचा विचार आपल्याला या 9 दिवसामध्ये करायचा आहे. नवरात्रीतल्या या 9 दिवसामध्ये रोज एक भक्ती या दृष्टीने या 9 भक्तीचा विचार आपण करू. महाराज सांगतात, भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. नवविधा भक्तीचा विचार करण्याच्या अगोदर भक्ती नेमकं कशाला म्हणायचं इथून सुरुवात करू. आपण आतापर्यंत हरिपाठाच्या चिंतनामध्ये बऱ्याचदा भक्तीची व्याख्या आपण ऐकून आलेलो आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या भक्तीच्या व्याख्या ऐकलेल्या आहेत. नारद भक्ती सूत्रातली एक व्याख्या सतत आपण ऐकतोय, 7 वस्तू परमप्रेम रूपा भक्ती. किंवा नाथ महाराजांनीच भागवतामध्ये सांगितलेली अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते ध्याता, भक्ती नामती तत्वता. अखंड भगवंताच्या नामचिंतनामध्ये असणं यालाही भक्ती म्हटलं. आणि भगवंतावर परमप्रेम असणं यालाही भक्ती म्हटलं. या भक्तीच्या वेगवेगळ्या छटा ज्यावेळेस आपण पाहत आलेलो आहोत, भक्तिशास्त्रामध्ये जे काही वेगवेगळे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये भक्ती रसायन नावाचा मधुसूदन सरस्वतींचा एक फार गोड ग्रंथ आहे. गंमत अशी आहे, अद्वैत सिद्धी नावाच्या ग्रंथाचं तुम्ही ऐकून असाल. ज्ञानपर प्रकरणातील अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचा तो ग्रंथ अद्वैत सिद्धी. अद्वैत सिद्धीमध्ये ज्ञानाच्या जे काही अत्यंत उत्कृष्ट शेवटच्या पद्धतीपर्यंत चिंतन ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने अद्वैत सिद्धीमध्ये केलेलं आहे. ज्या अद्वैत सिद्धी ग्रंथामध्ये ज्ञानाबद्दल अतिउच्च अशा पद्धतीचा विचार मांडलेला आहे, ज्यांनी म्हणजेच मधुसूदन सरस्वतींनी, त्याच मधुसूदन सरस्वतींनी भक्ती रसायन नावाच्या ग्रंथामध्ये भक्तीचा अतिउच्च अशा पद्धतीचा विचार मांडलेला आहे. म्हणजे ज्ञानावरही त्यांचंच लिखाण आहे आणि भक्तीवरही त्यांचंच लिखाण आहे. ज्ञान आणि भक्ती या दोन्ही गोष्टी एकत्रितच. खरं तर मागे आपल्याला हरिपाठाच्या चिंतनामध्ये एक वाक्य बोललोय, ज्ञानाला सोडून भक्ती नाही आणि भक्तीला सोडून ज्ञान नाही. जर आम्ही दोन्ही वेगवेगळं अशा पद्धतीचं म्हणायला लागलो तर ते जमणार नाही. भक्तीला सोडून असलेलं ज्ञान हे वृक्ष पद्धतीचं आहे, वृक्षता आहे त्या ज्ञानामध्ये. भक्तीला सोडून जर फक्तच आम्ही अद्वैत सांगायला लागलो, सर्वम खलविदम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म, ब्रह्म ब्रह्म सांगायला लागलो तर ते मनाला समाधान देणारं होत नाही. सामान्य तुमच्या आमच्यासारख्या सामान्य व्यक्तीला, आम्ही साधक अवस्थेतली आणि अत्यंत सामान्य जीव आहोत आपण, आम्हाला फक्त ज्ञान एवढ्या पद्धतीचं समाधान देत नाही, त्याच्यात नवल नाही. व्यास महर्षींनी सर्व काही लिखाण केलं, सर्व लिखाण केलं. म्हणजे व्यासोच्चिष्ट जगत्त्रय आपण म्हणतो, त्यांनी आज जे काही सांगितलं जातं ते सगळं भगवान श्री व्यासांचं उत्कृष्ट आहे असं आपल्याकडे म्हटलं जातं. एवढं लिखाण व्यास महर्षींनी केलं. पण 17 पुराणं लिहिली, ब्रह्मसूत्रासारखा अत्यंत महत्वपूर्ण 555 सूत्रांचा ग्रंथ व्यास महर्षींनी केला. हे सगळं केलं पण त्यांना समाधान नाही. सरस्वती नदीच्या काठावर अत्यंत खिन्न अशा पद्धतीने ते बसलेले होते. चेहऱ्यावर उद्विग्नता होती, चेहऱ्यावर मोठी चिंता होती. मनामध्ये असलेली चिंता हा त्यांचा चेहरा सांगत होता. आपण परवा एक वाक्य ऐकून आलेलो आहे, चेहऱ्यावर जो भाव आहे तो मनातला भाव असतो, फक्त तो चेहरा वाचण्याची कला माणसाला आली पाहिजे. चेहरा बघितलं की कळतं की यांच्या मनात काय चाललंय. व्यास महर्षींना अत्यंत उद्विग्नता, चिंतातूर असलेला चेहरा व्यासांचा दिसू लागला. नारदजी तिथून निघालेले, नारदांच्या लक्षात आले हे काय आहे ते. नारदांनी व्यास महर्षींना विचारलं, का हो
तुम्ही एवढ्या उद्विग्न अशा अवस्थेमध्ये का बसलात? उदास वृत्तीने तुम्ही दिसताय, चेहऱ्यावर चिंता दिसते, अशा चिंतातुरतेमध्ये तुम्ही का बसलाय? काय झालंय नेमकं? व्यास महर्षींनी सांगितलं, नारदजी, मी भरपूर ब्रह्मसूत्रासारखं लिखाण केलं, 555 सूत्र ज्ञानपर प्रकरणातली सांगितली, 17 पुराणं सांगितली, वेगवेगळ्या पद्धतीचा ज्ञानाचा उहापोह केला, त्याला लागणाऱ्या साधनांचा आणि त्याला साधनांनी प्राप्त होणारं ते ज्ञान साध्य, त्या सगळ्याचा विचार केला, सप्तभूमिकांचा विचार केला, सुधेच्या विचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंशक्ती, पदार्थ, वायुकी, तुर्यगा, ज्ञानाच्या सर्व कक्षांचं मी चिंतन केलं, तरीही माझ्या मनाला समाधान लाभत नाही. नेमकं का? ज्ञानशास्त्राचा एवढा विचार करूनही मला समाधान लाभत नाही, इतकं ज्ञानाचं चिंतन करूनही समाधान लाभत नाही. मला का समाधान लाभत नाही? ज्ञानशास्त्राचा एवढा विचार केला तरी समाधान लाभत नाही, म्हणून मी चिंतेमध्ये आहे, माझ्या चेहऱ्यावर चिंता दिसते, कारण मला समाधान नाही. का नाही? नारद महर्षींनी सांगितलं त्याचं कारण असं आहे, तुम्ही ज्ञानाचा भरपूर विचार केलाय पण भक्तीचा केला नाही, म्हणून तुम्हाला समाधान नाही. ज्ञान आणि भक्ती या दोन्ही गोष्टी जीवाच्या ठिकाणी असतील तरच मनशांती लाभते. मनशांती करता ज्ञान आणि भक्ती या दोन्ही गोष्टी एकत्रित अशा पद्धतीने जीवाच्या ठिकाणी पाहिजे. नारदांनी तिथं उदाहरण दिलंय, ज्या पद्धतीने जगत उत्पत्ती करता सांख्याच्या दृष्टीने प्रकृती आणि पुरुष मानलेला आहे. सांख्यशास्त्राच्या दृष्टीने काय सांगितलंय? प्रकृती आणि पुरुष सांगितलेला आहे. अमृतानुभवाच्या अगदी पहिल्या प्रकरणामध्ये शिवशक्ती समन्वय सांगितलेला आहे. जगत उत्पत्तीच्या दृष्टीने हा सुद्धा समन्वय सांगितलाय ना, शिवशक्तीचा समन्वय सांगितलाय, शिवशक्तीची आवश्यकता सांगितलेली आहे. जगत उत्पत्ती करता जसं वेदांत शास्त्राच्या दृष्टीने शिवशक्ती सांगितली, सांख्यशास्त्राच्या दृष्टीने प्रकृती पुरुषाचा विचार आहे, तसं मनशांती करता ज्ञानभक्तीचा विचार आहे. जसं शिव आणि शक्ती या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत, किंवा प्रकृती म्हटलं की पुरुष किंवा पुरुष म्हटलं की प्रकृती या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत, तसं मनशांती करता ज्ञान आणि भक्ती या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. हा सगळा विचार आपला पारमार्थिक भूमिकेतून चाललाय. प्रपंचातल्या तर वस्तूत समाधान नाहीच ही गोष्ट सांगायची गरजच नाही वेगळी, तिथं तर समाधान नाहीच नाही. पण परमार्थामध्ये सुद्धा फक्त ज्ञान प्राप्तीने समाधान होणार नाही, त्याच्याकरता भक्तीची जोड पाहिजे. तुम्ही भक्तीचा विचार करा, भक्ती सांगा, म्हणून श्रीमद भागवतासारखं महापुराण सांगितलं, तेव्हा भक्तीची अवस्था प्राप्त झाली. हा सगळा इतिहास मी आपल्याला का सांगतो? ज्ञानाला जोड भक्तीची असावी याच्याकरता. परवा आपण बोलून आलोय, भक्तीला सोडून असलेलं ज्ञान अहंकार निर्माण करतं आणि ज्ञानाला सोडून असलेली भक्ती भेद निर्माण करते. बोलून आलोय आपण परवा. म्हणजे भक्तीला सोडून असलेलं ज्ञान अहंकार निर्माण करतं. अहम ब्रह्म अस्मी मधला अहम सुद्धा चालत नाही म्हणून सांगितलं ना आपल्याला. तिथं जाणीव आणि नेणीव दोन्ही गोष्टी गेलेल्या पाहिजेत म्हणून सांगितलंय. नेणीव आणि जाणीव या दोन्ही गोष्टी गेलेल्या पाहिजे म्हणून तिथं सांगितलेलं आहे. नेणीवेतलं तरी जगणं काय? नेणीवेतलं जगणं, नेणीवेतलं जगणं पहा आणि जाणीवेतलं जगणं पहा. अद्वैत वेदांताच्या दृष्टीने नेणीवेतलं जगणं काय आणि जाणीवेतलं जगणं काय, दोन्ही गोष्टीला काही त्याला महत्वच दिलं नाही ना. अज्ञान जावं तसं ज्ञान, ते आपण नेहमी ऐकतो ना, काळी घार पांढरी घार, बस जास्त खुलासा नको. दृष्टांत माहिती आहे तुम्हाला. दोन्ही गोष्टी जाणं गरजेचं आहे. जर भक्ती नसेल तर ज्ञान अहंकार निर्माण करतं आणि ज्ञान नसेल तर भक्ती भेद निर्माण करते. मी भक्त तू देव ऐसे करी, याच्यामध्ये आम्हाला जरी बहिरंगातून भेद दिसत असला तरी तो कल्पित भेद आहे. आपण ऐकून आलोय काल परवापासून, हा कल्पित भेद आहे ना. कारण याच्याकरता नको ब्रह्मज्ञान म्हणताना ब्रह्मज्ञानाची काय अवस्था हे प्राप्त झाल्यानंतरच बोलणं आहे. मी भक्त असावा आणि तू देव असावा. भक्त्यर्थम कल्पित द्वैतम अद्वैतादपि सुंदरम झालंय. आपला विषय काय आहे इथं? जर ज्ञानाला सोडून असलेली भक्ती भेद निर्माण करते, ज्ञानाला सोडून असलेली भक्ती भेद निर्माण करते. भक्तीचा विचार, भक्त आणि देवाचा विचार करताना सुद्धा तुकाराम महाराजांचं एक प्रसिद्ध प्रमाण आहे. देव भक्त तू झालासी दोन्ही, वाढावया सुख भक्ती हे जनी. देव भक्त तू झालासी दोन्ही. तू हा शब्द तुकाराम महाराजांनी घातलाय. कशा करता? देव भक्त तू झालासी दोन्ही. हे दोन्ही तूच आहे. देवही तूच आहे आणि भक्तही तूच आहे.
मग अशी दोन भिन्न भिन्न नावं, वाढावया सुख भक्ती हे जनी, भक्ती सुख वाढण्याकरता हे सगळं झालेलं आहे. पण या तू शब्दाचा अर्थ काय? तू म्हणजे देव म्हणायचं का तू म्हणजे भक्त म्हणायचं? देवाला तू देव झाला म्हणायची गरज नाही आणि भक्ताला सुद्धा तू भक्त झाला म्हणायची गरज नाही. जरा ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने सांगतो. तू या शब्दाचा अर्थ चैतन्य आहे. ते ब्रह्म चैतन्य जे सर्व व्यापक चैतन्य आहे ना, या उपाधी माझी गुप्त. चैतन्य असे सर्वगत ज्ञानोबारांनी आम्हाला सांगितलं. या उपाधी माझी गुप्त असलेले सर्वगत असं चैतन्य आहे ना, ते ब्रह्म चैतन्यच देव आहे आणि ते ब्रह्म चैतन्यच भक्त आहे. तू म्हणजे चैतन्य, ते चैतन्यच देव आहे आणि ते चैतन्यच भक्त आहे. मग अशी नावं का भिन्न भिन्न? भक्ती सुख वाढावया. भक्ती सुख वाढायचं असेल तर तो देव पाहिजे आणि आम्ही भक्त पाहिजे. जर सगळेच देव म्हटले तर भक्ती सुख येईल का? सगळेच देव म्हटलं तर अगदीच कंसातलं बोलू का, सगळेच महाराज म्हटले कुणी कुणाच्या पाया पडायचे? ते जसं चुकीचं होईल का नाही व्यवहाराच्या दृष्टीने. सगळेच देव म्हटलं कुणी कुणाला शरण जायचंय नाही. तो देव पाहिजे, आम्ही भक्त पाहिजे. हे वाढावया सुख भक्ती हे ज्यांनी वेगवेगळं केलेलं आहे. भक्ती म्हणजे ही कल्पित भेद निर्माण केलेला आहे. अशी जी भक्ती आहे त्या भक्तीचा विचार मांडत असताना मधुसूदन सरस्वतींनी भक्ती रसायन नावाच्या ग्रंथामध्ये व्याख्या अशी केली आहे. द्रुतस्य भगवत धर्मात धारावाहिकतां गता सर्वेशे मनसो वृत्तीर भक्ती रित्य विधीयते. याच्यातले एक एक पद पहा आता. द्रुतस्य भगवत धर्मात धारावाहिकतां गतां सर्वेशे मनसो वृत्तीर भक्ती रित्य विधीयते. भगवत धर्मात द्रुतस्य धारावाहिकता गता. भगवत धर्मात पहिल्यांदा हे घ्या. भगवत धर्मात म्हणजे काय? त्याच्यात 3 मुद्दे आहेत बरं का. मी पहिल्यांदा भक्तीची व्याख्या सांगायला लागलो आज आणि भक्तीची व्याख्या सांगताना मग नवविधा भक्ती आणि त्याच्यातली श्रवण भक्ती आपल्याला आज ऐकायची. पहिल्यांदा अगदी भक्तीची व्याख्या करतोय, भक्ती रसायन नावाच्या ग्रंथातून करतोय आपण. द्रुतस्य भगवत धर्मात धारावाहिकतां गता. भगवत धर्मात द्रुतस्य धारावाहिकतां गता. आता अन्वय करा. म्हणजे याच्यामध्ये 3 मुद्दे सांगितलेले. भगवत धर्मात भागवत धर्म पण कोणता? भगवत गुण श्रवणाने युक्त असलेला. इथं तसा अर्थ घ्यायचा आहे. म्हणजे भगवत गुण श्रवणाने द्रुतस्य चित्तः. चित्त काय झालं? द्रवीभूत झालं. भगवत गुण श्रवणाने चित्त द्रवीभूत झालं आणि द्रवीभूत चित्त झालेलं त्या चित्ताची वृत्ती भगवान परमात्म्याकडे धारावाहिकतां गता अखंड प्रवाहित सुरू झाली. म्हणजे चित्ताची वृत्ती भगवंताकडे अखंडित चित्ताची वृत्ती प्रवाहित झालेली, भगवत स्वरूपाकडे अखंड प्रवाहित झालेली जी चित्तवृत्ती आहे, ही चित्तवृत्ती भगवंताकडे अखंड प्रवाहित झालेली चित्तवृत्ती. पण भगवंताकडे चित्तवृत्ती अखंड प्रवाहित कधी होईल? द्रुतस्य द्रवीभूत झाल्याशिवाय होत नाही. मग चित्त द्रवीभूत कधी होईल? भगवत गुण श्रवणात. भगवत गुण श्रवण झाल्याशिवाय चित्त द्रवीभूत होत नाही आणि चित्त द्रवीभूत झाल्याशिवाय त्या चित्ताची वृत्ती भगवंताकडे अखंड प्रवाहित होत नाही. अखंड चित्तवृत्तीचा जो प्रवाह आहे त्याला भक्ती म्हणायचं आहे. भक्ती त्याला म्हणायचं आहे. काय? सर्वेशे मनसो वृत्ती भक्तिरित्य विधी येते असं सांगायचं आहे ना. सर्वेशे मनसो वृत्तीर, सर्वेशे मनसो वृत्तीर भक्तिरित्य विधी येते, त्याला भक्ती म्हणा. कशाला भक्ती म्हणा? सतत अखंड चित्तवृत्ती भगवंताकडे ज्याची प्रवाहित झालेली आहे ना ती भक्ती आहे. पण अखंड प्रवाहित चित्तवृत्ती होण्याकरिता चित्त द्रवीभूत होणं गरजेचं आहे आणि चित्त द्रवीभूत होण्याकरिता भगवत गुणश्रवणात भगवत गुणश्रवण करणं गरजेचं आहे. म्हणजे भगवंताच्या गुणश्रवणाने चित्त द्रवीभूत झालं. चित्ताच्या द्रवीभूताने चित्तवृत्ती भगवंताकडे अखंड प्रवाहित झाली आणि अखंड प्रवाहित झालेली जी चित्तवृत्ती आहे त्याला म्हणायचं भक्ती. भक्तीची व्याख्या भक्ती रसायनातून आपण ऐकायला लागले. मागे आपण सगळ्या व्याख्या सांगितल्या, कोणत्या सोप्या व्याख्या सारख्या सांगत नाही. जरा वेगळी व्याख्या पण जरा अंतरंगातून विचार करायला लावणारी व्याख्या आहे. जरा पुन्हा आणखी जरा विचारात घ्या. आपला विषय काय चाललाय? भक्ती कशाला म्हणायचं, भक्तीमधले प्रकार कोणते, एवढंच आपल्याला करायचं आहे चिंतन. भक्ती या शब्दाचा विचार करत असताना
भगवंताकडे अखंड चित्तवृत्ती ज्याची प्रवाहित झालेली आहे त्याला भक्ती म्हणायचं आहे. म्हणजे जो सतत भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे त्याला भक्ती म्हणायचं आहे. सरळ सरळ सांगायचं झालं तर सोपंच अगदी. जो नेहमी माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा किंवा गोविंद गोविंद मना लागलिया मग गोविंद ते काय हा भक्तीचा परिणाम आहे ना. मग गोविंद ते काय आहे हा भक्तीचा परिणाम आहे. पण मना लागलिया छंद ज्याला भगवंताच्या नामस्मरणाचा छंद लागलेला आहे तो अगदी म्हणजे सतत चालू आहे. सतत चालू आहे. तुकाराम महाराजांच्या चरित्रात एका तत्ववेत्याने लिहून ठेवलंय. तुकाराम महाराजांची वाचा नाम सोडायलाच तयार नव्हती. तुकाराम महाराजांची वाचा नाम सोडायला तयार नव्हती. ध्यानी मनी जागृती स्वप्नी पांडुरंग सतत तुकाराम महाराजांची वाचा नाम सोडायलाच तयार नव्हती. दुर्दैवाने पुढलं वाक्य सांगावं लागतंय. आमची वाचा नाम घ्यायला तयार नाही. तुकाराम महाराजांची वाचा नाम सोडायला तयार नाही. एक सेकंद तुकाराम महाराजांची वाचा नाम सोडायला तयार नाही. वाचेला तो छंदच लागलेला आहे. सतत छंद लागलेला आहे. नामाशिवाय अशी वाचा राहतच नाही. अशी झालेली जी अखंड अनुसंधानाची वृत्ती आहे ना हे जे अनुसंधान साधलेलं आहे ना हे अनुसंधान चित्तवृत्तीचा प्रवाह सांगतोय आम्हाला. अखंड चित्तवृत्तीचा प्रवाह सांगतोय. आता त्या चित्ताला दुसरा विषय राहिलेला नाही. चित्तामधले वेगवेगळे विषय आहेत. चित्ताच्या 5 अवस्था आपल्याला योगसूत्रांनी सांगितलेल्या आहेत. मूढता, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध. 5 गोष्टी सांगितल्या ना पतंजली ऋषींनी योगसूत्रामध्ये. मूढ चित्ताच्या ठिकाणी मूढ 1, दुसरं सांगितलंय क्षिप्त, तिसरं सांगितलंय विक्षिप्त, चौथं सांगितलेलं आहे एकाग्र आणि 5वं सांगितलंय निरुद्ध. चित्तवृत्ती निरोधा योगश्चित्तवृत्ती निरोधा. पहिलं सूत्र योगसूत्रातलं आहे. योगश्चित्तवृत्ती निरोधा. योग म्हणजे काय? युज्यते या धातूपासून तयार झालेला हा शब्द आहे. युज्यते म्हणजे जोडणं. चित्तवृत्ती निरोधा योग हा. चित्तवृत्तीचा निरोध झाल्याशिवाय परमतत्वाशी जोडलं जात नाही. म्हणून चित्तवृत्तीचा निरोध होणं हा योग आहे आणि परमात्म्याशी जोडणं ही भक्ती आहे. म्हणून भक्ती योग असा शब्द तयार झालेला आहे. चित्तवृत्तीचा निरोध होणं हा योग आहे ना. चित्तवृत्तीचा निरोध होणं म्हणजे बहिरंग चित्तवृत्ती न जाता एक असलेल्या त्या तत्वाबरोबर चित्त अखंड अनुसंधान त्याचं त्या वृत्तीचं राहणं. ही जी चित्तवृत्तीचा प्रवाहितपणा आहे हा प्रवाहित होण्याकरता द्रुतस्य लागतं, द्रवीभूत लागतं ना. द्रवीभूत झालेली गोष्ट कशी असते? प्रवाहित असते. द्रवीभूत पाणी कसं आहे? प्रवाहित आहे. का? द्रवीभूत आहे ना. द्रवीभूत पाणी म्हटलं की ते प्रवाहित आहे. तसं चित्तवृत्ती द्रवीभूत झाली की प्रवाहित होते. प्रवाहित झालं की त्याला भक्ती म्हणा. पण द्रवीभूत होण्याकरता भगवत गुण श्रवण असं सांगितलंय. म्हणून श्रवण भक्ती नवविधा भक्तीची पहिली भक्ती आलेली आहे ती श्रवण. भगवत गुण श्रवणामध्ये आमची चित्तवृत्ती द्रुत म्हणजे द्रवीभूत होते आणि द्रवीभूत झाल्यानंतर ती अखंड प्रवाहित होते आणि भक्तीची अवस्था आमच्या जीवनामध्ये निर्माण होते. खरं पाहायला गेलं तर अशी भक्ती प्राप्त होण्याकरिता सुद्धा देवाचीच कृपा लागते ना. ही प्राप्त होण्यासारखं देवाचीच कृपा लागते ना. कशी लागते? सगळ्या गोष्टी श्रवण करायला अंतःकरणामध्ये आवड निर्माण होण्यापासून देवाची कृपा लागते. तिथून बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आपण म्हणत नाही का? तिथून देवाची कृपा आहे. म्हणजे तिथून आम्हाला श्रवण करावं असं वाटणं ही भगवंताची कृपा तिथं आहे. श्रवणामध्ये आमचं एकाग्र होणं ही भगवंताची कृपा आहे. तिथं झाल्यानंतर चित्तवृत्ती आमची द्रवीभूत होणं ही भगवंताची कृपा आहे. त्याचं अनुसंधान राहणं हेही भगवंताची कृपा आहे. आणि मग ती भक्ती अवस्था आम्हाला प्राप्त होणं. पण देव लवकर असं होऊ देत नाही. देव लवकर देत नाही असं होऊ. देवाच्या बाबतीत एक भक्तिशास्त्राने असं वाक्य सांगितलंय, देव मुक्ती लवकर देतो पण भक्ती लवकर देत नाही. मुक्ती लवकर देतो पण भक्ती देत नाही. मुनी मुक्त झाले देणे गर्ववासा त्यांना लगेच देऊन टाकतो मुक्ती. देव मुक्ती लवकर देतो भक्ती देत नाही. का असं आहे? डोंगरे महाराजांनी एकदा सांगितलेलं होते भागवतामध्ये, त्यांच्या ह्याच्यात वाचण्यात आलं. त्यांनी असं सांगितलं, देव मुक्ती लवकर देतो पण भक्ती देत नाही. त्याचं कारण आहे, मुक्ती दिली की संपलं, त्याचं काही राहिलं नाही आता. पण भक्ती दिली की त्याच्या बंधनात देवाला अडकावं लागतं, म्हणून देव लवकर भक्ती देत नाही. बघा मोजकी उदाहरणं आहेत ना. कृष्ण परमात्म्याच्या अवतारामध्ये सुद्धा सगळे जरी असले तरी यशोदेला जी भक्ती लवकर दिली ती लवकर बाकीच्यांना दिली का? यशोदेच्या याच्यामध्ये अडकले ना, ते कृष्णचरित्राच्या कथांमध्ये बरोबर वेगवेगळा विचार करण्यासारखा आहे. आपला मुद्दा चाललाय भक्ती.
भगवत गुण श्रवणाने ही भक्ती प्राप्त होते. म्हणून भक्तीतला पहिला प्रकार सांगितला श्रवण. आता हे श्रवण काय आहे? काय आहे हे श्रवण? कानाने ऐकणं याला श्रवण म्हणतात. सरळ सरळ व्याख्या आहे. आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये काही संस्कार सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये कर्णवेद नावाचा एक संस्कार सांगितलेला आहे. वेगवेगळे संस्कार सांगितलेले. नामकरण विधी हा संस्कार सांगितला, उपनयन संस्कार सांगितला, आपल्याला विवाह संस्कार एवढाच माहिती आहे. बाकीचे संस्कार आपण बहुतांशी विसरून गेलोय आता. पण हे सगळे संस्कार सांगितलेले आहेत आपल्याला. त्याच्यामध्ये कर्णवेद नावाचा एक संस्कार आहे. तो कर्णवेद नावाचा संस्कार म्हणजे काय? आपल्याला सगळ्याला तो झालेला असतो. लहानपणी 7व्या दिवशी, 10व्या दिवशी, 12व्या दिवशी किंवा अन्य कधीतरी ते कान टोचले जातात. कान टोचले जातात बघा. कान टोचल्यानंतर त्या कानामध्ये त्या मुलाच्या वडिलांनी किंवा त्या मुलीच्या वडिलांनी, त्या मुलाच्या वडिलांनी सांगायचं असतं, भद्रम कर्णेहि शृणुयाम देवाः. हे अगदी सूत्र आपल्याला सांगायचं आहे उपनिषदातलं. भद्रम कर्णेहि शृणुयाम देवाः. कान टोचणं हा कर्णभेद संस्कार आहे. आणि त्या कर्णवेद संस्कार केल्यानंतर कान टोचल्यानंतर काय म्हणायचंय वडिलांनी? भद्रम कर्णेहि शृणुयाम देवाः. आता आम्ही तुला शरण आलोय आणि या कानाने आयुष्यामध्ये आयुष्यभर शृणुयाम देवाः, चांगल्या पद्धतीचं श्रवण माझ्याकडून घडावं, अशा पद्धतीची प्रार्थना त्या कर्णवेद संस्कारामध्ये भगवंताकडे करायची आहे. या कानाने आयुष्यभर चांगल्या पद्धतीचं श्रवण माझ्याकडून घडावं अशी प्रार्थना तिथं करायची आहे. आता आपण चांगल्या पद्धतीचं श्रवण का होत नाही याला कारणच आहे, कर्णवेद संस्कार झालेले नाही. कितीतरी लोकांचे का चांगल्या श्रवण आम्हाला घडावं अशी तिथं प्रार्थना करायची आहे त्या कर्णवेद संस्कारामध्ये. कारण या कानाचा विचार मांडत असताना कान कशाने सुशोभित आहेत? हे श्रवण इंद्रिय आहे ना. कान म्हणजे श्रवण इंद्रिय. ही श्रवण भक्तीचा विचार आपल्याला मांडायचा आहे. हे कान कशाने सुशोभित आहेत? नाथ महाराजांनी फार गोड चिंतन केलंय. जडित कुंडले मंडित कान, जडित कुंडले मंडित कान, त्रे श्रवणाशी नोहे भूषण. जडित कुंडले मंडित कान, ते श्रवणाशी नाही भूषण. श्रवणाशी श्रवणभूषण, श्रवणे श्रवण सार्थक. नाथ महाराजांची ओवी. जडित कुंडले मंडित कान, या कानाला भूषण, कानामध्ये काहीतरी आम्ही कुंडल घालणं, त्या कानामध्ये काही कुंडल घालणं म्हणजे ते कानाचं भूषण नाहीये. कानाचं भूषण त्यांनी नाही. कानाला आपण कानामध्ये सोन्याचा काहीतरी दागिना घालणं याला कानाची भूषणता नाही. नाथ महाराज सांगतात ही कानाची भूषणता नाही. कानाचं भूषण काय आहे? श्रवणे श्रवणभूषण, श्रवणे श्रवण सार्थक. नाथ महाराजांनी किती गोड ओवी दिली पहा. श्रवणे श्रवणभूषण, कानाने ऐकणं हे कानाचं भूषण आहे. श्रवण म्हटलं की काय आलंय? शृणुयाम देवाः. किंवा श्रवण शब्दाची व्याख्या अशी केली आहे, नामचरितम गुणादीनाम श्रुतील भवेत. श्रवण शब्दाची व्याख्या आहे, श्रवणम नामचरितम गुणादीनाम श्रुतील भवेत. श्रवण शब्दाची व्याख्या केली आहे, भगवंताचं नाम, भगवंताचं चरित्र, भगवंताचे गुण ऐकणं याला खऱ्या अर्थाचं श्रवण म्हटलं जातं. श्रुतील भवेत, श्रुती माता आम्हाला व्याख्या सांगते आहे. भगवंताचं नामस्मरण ऐकणं, भगवंताचं चरित्र ऐकणं, भगवंताचं गुणगान ऐकणं याला श्रवण म्हटलं जातं. या श्रवणाचं म्हणजे हे श्रवण, श्रवणे श्रवणभूषण. या श्रवण इंद्रियाचं भूषण काय आहे? या श्रवण इंद्रियाने चांगलं ऐकणं हेच या श्रवण इंद्रियाचं भूषण आहे. श्रवणे श्रवण सार्थक. श्रवण इंद्रिय श्रवणानेच खरं सार्थक होतं, बाकी कशानेही सार्थक होत नाही. श्रवण इंद्रिय श्रवणाने सार्थक होणार आहे. जडित कुंडले मंडित याने सार्थकता नाही. कानामध्ये कुंडल घातली सार्थकता नाही. ते बसवेश्वरांच्या जीवनातली एक कथा आहे. बसवेश्वर, महात्मा बसवेश्वर नाव ऐकून असाल तुम्ही, शैव संप्रदायाचे. त्यांच्या बायकोचं नाव नीलंबिका आहे. त्यांच्या बायकोचं नाव नीलंबिका आहे. ते काय झालं, ते आता पूर्वीचे राजेच होते. रात्रीच्या वेळेला एक चोर त्यांच्या राजवाड्यामध्ये आला आणि चोर राजवाड्यामध्ये आला आणि त्या चोराने इकडं तिकडं पाहिलं, चोरायला काही भेटेना. त्यांनी त्या नीलंबिका म्हणजे बसवेश्वरांची बायको, त्यांच्या त्या बायकोचं नीलंबिकेच्या कानामध्ये असलेली जी काही सोन्याची कुंडलं होती ती काढण्याकरता म्हणून ते हात लावला. म्हणजे त्याने ते चोरून न्यायचं ठरवलं, कारण सोन्याचं होतं ते चोरून न्यायचं ठरवलं.
त्यांनी ते हात लावला आणि ते खरं तर बसवेश्वर त्यागी म्हणून जीवन जगत होते. बसवण्णा महात्मा म्हणून होते ना, जगज्योती बसवेश्वर असं त्यांना म्हटलं जातं. त्यागी होते ते, वैराग्यशील होते. बायकोच्या कानामध्ये मात्र कुंडलं होती आणि ती कुंडलं नेमकं आता काहीच नव्हतं ना घरामध्ये, दुसरं काहीच सापडत नव्हतं, काहीच सापडत नव्हतं. त्या बायकोच्या कानामध्ये ती कुंडलं होती. म्हणून बसवेश्वराच्या तर तुकाराम महाराजांच्या फरक आहे जरा. तुकाराम महाराजांचं आणि बसवेश्वरांचं जरी आम्ही सदैव सुडके असं असलं तरी जिजाईच्या कानात मात्र काहीच नव्हतं, हिच्या कानात होतं मात्र. बसवेश्वरांच्या बायकोच्या कानामध्ये मात्र कुंडली होती आणि नेमकं त्यांनी ते चोरांनी ती कुंडलं घेण्याकरता हात लावला. कानाला असं हात लावल्याबरोबर तिच्या लक्षात आलं आपलं कोणीतरी हे कुंडलं चोरत आहे. तिनं धाड दिशा असं हाताला झटकलं. हात झटकल्याबरोबर त्या चोराच्या लक्षात आलं की बाई जागी झालेली आहे, म्हणून तो धावायला लागला. धावायला लागल्याबरोबर त्या नील अंबिकेने मोठ्याने हाका मारायला सुरुवात केली. चोर आहे, चोर आहे, पकडा पकडा. पुढचे दरवाजे बंद केले, त्या चोराला पकडलं. बसवेश्वर उठले, जाग आली त्यांनाही. पाहिलं काय झालंय, नाही चोर आलेला आहे. काय करत होता हा चोर? चोर बघितला, निलंबिकेला पाहिलं. काय झालं बसवेश्वरांनी विचारलं. निलंबिकेने सांगितलं, अहो नाही, या चोरांनी माझ्या कानातली कुंडलं चोरण्याचा प्रयत्न केला. तू काय केलं? मी एवढ्या जोरात त्याला हात झटकला, त्याला हाताला जोरात लागल्यामुळं खरंच कमीत कमी वेदनेमुळे तो फार पळाला नाही, सापडला तरी म्हटले. बरं, काय झालं? माझ्या कानातली कुंडलं तो चोरत होता. बघा तो चोर, काय शिक्षा करता सांगा. बायको नवऱ्याला म्हणायला लागल्या, काय शिक्षा करता? काहीतरी शिक्षा करा, त्याला धरा, मारा, काहीतरी करा. बसवेश्वरांनी त्या चोराकडे पाहिलं, निलंबिकेकडे पाहिलं आणि बसवेश्वर म्हणायला लागले, खरं तर तो चोर नाही. बसवेश्वर म्हणायला लागले, निलंबिके तो चोर नाही, तो चोर नाही, चोर तू आहे. चोर तो नाही, हे बसवेश्वराचं सांगतोय, घरी जाऊन म्हणू नका. हे चोर तो चोर नाही, चोर तू आहे. का? चोर कोणाला म्हणतात? चोरणारा त्याला चोर म्हणत नाही. ही बसवेश्वराची व्याख्या आहे. चोरणारा त्याला चोर म्हणत नाही. चोरी करण्यासारखी वस्तू संग्रह करणारा त्याला चोर म्हणतात म्हटले. चोरी करण्यासारखी जी वस्तू आहे त्याचा संग्रह जो करतो ना त्याला खऱ्या अर्थाचं चोर म्हटलं जातं. आपण जगाला त्यागी म्हणून सांगायला लागलोय आणि तू कुंडलं जर कानामध्ये घालून राहिली, ही चोरी करण्यासारखी वस्तू आहे म्हणून तो चोर नाही, तूच खऱ्या अर्थाची चोर आहे. मला काय बोलायचंय, जरित कुंडले मंडित, याला भूषण म्हणत नाहीत. कानामध्ये कुंडलं असणं याला कानाचं भूषण म्हणत नाही. श्रवण भूषण, नाथ महाराज सांगतात, श्रवण इंद्रियाचं भूषण काय आहे? त्यांनी श्रवण करणं हेच खऱ्या अर्थाचं श्रवण इंद्रियाचं भूषण आहे. हे श्रवण करत असताना श्रद्धायुक्त श्रवण आणि भेदयुक्त श्रवण हे महत्वाचे दोन प्रकार सांगितलेले आहेत. श्रद्धायुक्त श्रवण आणि भेदयुक्त श्रवण. श्रद्धायुक्त श्रवण नाथ महाराज सांगतात, ऐक श्रद्धेचे लक्षण. ऐक श्रद्धेचे लक्षण, करिता हरिकथा श्रवण, ज्याचे अर्थारूढ मन श्रद्धा श्रवण या नाव. आता श्रद्धा श्रवणाची व्याख्या चालली आपली. नवविधा भक्तीमधली भक्ती आपण पाहिली. भक्तीमध्ये श्रवण भक्ती पहिला प्रकार आहे, याचा विचार आपला चाललाय. श्रवण भक्तीची व्याख्या पाहिली, श्रवणाची व्याख्या पाहिली. काय सांगितली श्रवणाची व्याख्या? गुण श्रवणम नामचरितम गुणादीनाम श्रुतीर भवेत. जिथं नाम चरित्र आणि गुणाचं श्रवण करणं हेच याला खरं श्रवण म्हटलं जातं. श्रवण इंद्रियाचं भूषण काय आणि दूषण काय हेही आपण पाहिलं. श्रद्धायुक्त श्रवण कशाला म्हणायचं याचा विचार चाललाय. नाथ महाराज भागवतामध्ये श्रवण भक्तीमध्ये श्रद्धायुक्त श्रवण असावं सांगतात. श्रद्धायुक्त श्रवण कशाला म्हणायचं? ज्याचे अर्थारूढ मन, श्रद्धा श्रवण या नाव, ज्याचे अर्थारूढ मन. ऐक श्रद्धेचे लक्षण. ऐक श्रद्धेचे लक्षण काय? लक्षण करिता हरिकथा श्रवण. करिता हरिकथा श्रवण, ज्याचे अर्थारूढ मन. हरिकथा श्रवण करत असताना त्या हरिकथेच्या अर्थामध्ये ज्याचं मन गुंतलेलं आहे त्याला श्रद्धा श्रवण या नाव असं म्हटलं जातं. या अर्थामध्ये ज्याचं मन गुंतलेलं आहे. ऐकण्यामध्ये दोन प्रकार आहे. ऐकण्यामध्ये दोन प्रकार आहेत. तसेच आपण कीर्तनकार तीन सांगतो. इकडून ऐकायचं, इकडून सोडायचं, इकडून ऐकायचं, पुढून बोलायचं आणि इकडून ऐकायचं, हृदयात ठेवतो. हे नाही का बाहुलीची वगैरे गोष्ट सांगतात सगळेजण आपण. पण ऐकण्यामध्ये आपण ऐकलेलं जे आहे ना, जे ऐकत आहोत त्या ऐकण्यामध्ये, त्या ऐकण्याच्या जी वस्तू ऐकतोय, जी घटना ऐकतोय, जो शब्द ऐकतोय, त्या शब्दाच्या अर्थामध्ये मन गुंतणं याला श्रद्धा श्रवण म्हटलं जातं.
आणि त्याच्या अर्थाला स्पर्श न करता ऐकणं याला भेदश्रवण म्हटलं जातं. त्याच्या अर्थामध्ये जे मन गुंतलेलं आहे, आपलं मन श्रवण करत असताना श्रवण करत असलेल्या त्या घटनेबद्दल त्या शब्दाच्या अर्थामध्ये मन गुंतणं याला श्रद्धा श्रवण म्हटलं जातं. अर्थयुक्त श्रवण करावं असा सरळ सरळ त्याचा अर्थ आहे. आपण जे ऐकतो ना ते आपल्याला कळाल्याशिवाय पुढे जाऊ नये. सांगणाऱ्यांनी सुद्धा ऐकणाऱ्याला कळाल्याशिवाय पुढे जाऊ नये. ऐकणाऱ्यांनी सुद्धा ऐकल्याशिवाय पुढचं ऐकू नये असं हे श्रवणामध्ये सांगितलं जातं. खेडेगावाने आपल्या रामायणं चालतात ती फार गमतीची असतात. मागे परवा बोललोय मी ते. इकडून एक जण ओवी वाचत असतात, एक जण सांगत असतात आणि एखादी ओवी, आता ते नाथरायांच्या ओव्या त्या काही सोप्या नाहीत. कधी कधी रामायणातल्या ओव्या, त्या ब्रह्मपत्रातल्या वगैरे फार अवघड ओव्या आहेत. एखादी ओवी जर अवघड आली तर तो सांगणारा म्हणतो आता नाथ महाराज फार खोल सांगतात, चला पुढं. म्हणजे ते अर्थारूढ म्हण याला श्रद्धा श्रवण नाही, हे भेदश्रवण चाललंय सगळं. श्रद्धा श्रवण असावं. नाथरायांची इथं भूमिका काय, श्रद्धा श्रवण असावं, मान्य आहे. आपण आता विचार पाहिला, श्रवण शब्दाची व्याख्या पाहिली, श्रद्धा श्रवण काय आणि भेदश्रवण काय पाहिलं. श्रद्धा श्रवणाचा विचार करत असताना जेणे अर्थारूढ मन हा अत्यंत महत्वाचा शब्द आपण पाहिला. अर्थारूढ मन हे पाहिजे, अर्थामध्ये मन गुंतलेलं पाहिजे, त्याला श्रवण म्हणा. बहिरंगातून अंतरंगातून या वेगवेगळ्या प्रकाराचा विचार करत असताना श्रवणाचे 3 प्रकार आपल्याला शास्त्रांनी सांगितले. शास्त्रकारांनी श्रवणाचे 3 प्रकार, हे नाथ भागवतातले 2 प्रकार झाले, श्रद्धा श्रवण आणि भेदश्रवण. श्रवणाचे 3 प्रकार शास्त्रकारांनी सांगितले. पहिलं श्रवण सांगितले अपाततः श्रवण, दुसरं सांगितले अंग श्रवण आणि तिसरं सांगितलंय अंगी श्रवण. श्रवणाचे 3 प्रकार. आता पहिलं अपाततः श्रवण. एक, कशाला म्हणायचं, सहज ऐकल्यानंतर परमार्थामध्ये प्रवेश होणं याला अपाततः श्रवण म्हटलं जातं. मी अगोदर व्याख्या सांगतो आणि मग त्याचा विस्तार करतो. ते अत्यंत महत्वाचे 3 प्रकार आहेत बरं का श्रवणाचे. अपाततः श्रवण, अंग श्रवण आणि अंगी श्रवण. सहज श्रवण केल्यानंतर त्या सहज श्रवणामध्ये सुद्धा परमार्थामध्ये प्रवेश होणं याला अपाततः श्रवण म्हटलं जातं. ज्ञानाला प्रतिबंध असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, जी काही विघ्न आहेत, प्रतिबंधक गोष्टी आहेत, ते ज्ञान प्राप्ती करता लागणाऱ्या प्रतिबंध गोष्टी सांगून केलेलं जे श्रवण आहे याला अंग श्रवण म्हटलं जातं. आणि ऐकल्याबरोबर मोक्षावस्थेला पोहोचवणं याला अंगी श्रवण म्हटलं जातं. आता विस्तार करतो. अपाततः श्रवण, सहज कानावर शब्द पडला आणि परमार्थामध्ये प्रवेश झाला. अपाततः आपण रोजच तुकाराम महाराजांच्या त्या अभंगातलं वचन सांगतोय, सहज बोलणे हितोपदेश करोनी सायास शिकविती. सहज महाराजांचं बोलणं कसं आहे, सहज. आपण नाथरायची गावोबाची कथा या प्रमाणावर बऱ्याचदा ऐकतोय. नाथ महाराजांनी सहज म्हणावं अर्ध रामायण तू लिहायचं आहे आणि गावोबानी अर्ध रामायण लिहायचं ठरवलं, नाही लिहून काढलं. उत्तरार्ध उत्तरकांड त्यांनीच लिहिलं, असं आपण सगळ्यांची श्रद्धा आहे. सहज आहे का नाही हे, सहज सांगितल्याबरोबर त्याचा परमार्थामध्ये प्रवेश होणं. सहज काही काही गोष्टी कानावर आपल्या सहज पडतात आणि त्या सहज पडलेल्या गोष्टी आपल्या जीवनाला आमूलाग्र बदल करून ठरणाऱ्या ठरतात. सहज कानावर पडलेल्या. आपण नेहमी ते कीर्तनामध्ये ती गोष्ट ऐकतो बघा, नेहमी ऐकतो. मी पुन्हा तीच सांगतो आपल्याला, म्हणजे सहज सांगतो. सहज आहे म्हणून सहज सांगायला लागलो आता हे बरं का, सहजच आहे ते. तुम्ही ऐकताच आहे. एखादा साधू रस्त्याने निघालेला आहे, त्या एखाद्या नदीच्या काठावर तो साधू बसलाय. दुसरा एखादा राजा रस्त्याने निघाला आणि नदीच्या काठावर बसलेला साधू एका बगळ्याकडे पाहतोय. तो बगळा मात्र पाणी चोचीमध्ये घेऊन ती चोच घासतोय. बगळा चोच घासतोय आणि चोच घासत असलेल्या त्या साधूंनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्या साधूच्या मुखातून सहज एक वाक्य पडलं, घस घस घसी और ऊपर डाले पाणी तेरे मन में क्या है हो बात महिने जानी. असं सहजच वाक्य होतं ना. घस घस घसी, तू पाणी ठेव. बगळा काय घेतोय, चोचीमध्ये घेतोय. पुन्हा पाणी ठेव, चोचीमध्ये घेऊन त्या दगडावर घासतोय. घासण्याच्या पाठीमागं काय त्याच्या भावना हे साधू म्हणतोय मला चांगलं माहिती आहे. तू ही चोच घासायला लागलाय. घस घस घसी और ऊपर डाले पाणी तेरे मन में क्या है वो बात मैंने जानी. तू का घासायला लागलाय मला चांगलं माहिती आहे, कारण तुला काय करायचंय, त्या पाण्यामधून कुठंतरी मासा कीटक काहीतरी तुला ते काढायचं आहे, त्याच्याकरता तू तुझी चोच घासायला लागलाय. तेरे मन में क्या है वो बात मैंने जानी. नेमकं राजाच्या रस्त्याने चाललेला, राजाच्या कानावर हे शब्द पडले, घस घस घसीवर ऊपर डाले पाणी तेरे मन में क्या है वो बात मैंने जानी. कानावर पडल्यानंतर राजाला वाटलं बरं आहे हे, उगीच राजाही म्हणायला लागला घस घस घसीवर ऊपर. ऐकल्याबरोबर त्याचं पाठ झालं. तो राजा होता.
गोष्टीतला होता म्हणून पाठ झालं लगेच ऐकल्याबरोबर. गस गस गसियावर उपर डाले पाणी तेरे मन में क्या है वो बात मैंने जानी. राजाही म्हणायला लागला. दुसऱ्या दिवशी नेमकं सकाळच्या वेळेला ते ठरलेलं होतं. एखाद्या नाव्याने ती दाढी करता करता इथं एकदम त्याची ते वस्ताऱ्याने शिर कापायची आणि राजाला मारायचं सगळं ठरवलेलं होतं. आणि नेमकं तो जो न्हावी आलेला होता सकाळी दाढी करण्याकरता तो काय करायला लागला, वस्तारा लावण्याकरता पाणी टाकायचा आणि तो वस्तारा लावायचा, पाणी टाकायचा वस्तारा लावायचा. ते लावायला लागले उगी सहज राजा म्हटला गस गस गसियावर उपर डाले पाणी तेरे मन में क्या होय ओ बात मैंने जानी. नावी म्हटला माझा काही दोष नाही याच्यात, काही संबंध आहे का याचा. मग सगळं राजाला त्यांनी सांगितलं असं झालंय तसं झालंय. राजाने विचार केला सहज रस्त्याने जाताना एवढे शब्द सामान्य शब्द माझ्या कानावर पडले आणि साधूच्या मुखातून आलेले सहज वाक्य जर माझा जीव वाचवू शकले तर त्या साधूच्या संगतीत राहिलं तर मला काय होईल. हा राजाचा विचार आहे. ती पुढली गोष्ट आहे. माझा मुद्दा काय आहे, सहज कानावर पडलेले शब्द सहज बोलणे आपात श्रवण याला म्हणा. सहज जाता जाता रस्त्याने जाता जाता जरी एखादा शब्द कानावर पडला आणि त्या शब्दाचा परिणाम आपल्या जीवनावर आमूलाग्र अशा पद्धतीचा होतो. काही काही वाक्य सहज उच्चारलेली असतात आणि तेवढ्या वाक्याने परिणाम होतो. बिल्वमंगलाची आणि बिल्वमंगलाचा सूरदास कसा झाला याची कथा आपल्याला माहिती आहे ना. बिल्वमंगलाचा सूरदास कसा झाला, खरं तर त्याच्या बायकोने सहजच एक वाक्य सांगितलं होतं ना. रात्रीच्या वेळेला त्या पाणी जे वाहत आलेलं होतं त्याच्या प्रेतावर बसून तो तिकडे पोहोचला. ती दोरी साप होता त्या सापाला धरून वरती आला आणि त्या बिल्वमंगला पाहिल्याबरोबर बायकोने विचारलं तुम्ही कसं आला. नाही तू नाव पाठवली होती की. ती नाव नव्हती, ते प्रेत होतं. बायकोच्या लक्षात आलं की नाव नाही ही प्रेत आहे. वाहत्या प्रेतावर मला भेटण्याकरता म्हणून नाव समजून माझा नवरा इथपर्यंत आलाय. पण वरती या दुसऱ्या मजल्यावर चढला कसा. तू दोरी सोडली आहे ना. दोरी नव्हती तर तो साप होता. बायकोनी विचार केला ह्या साप आहे, या सापाला पकडून माझ्या करता हा नवरा या सापाला पकडून दोरी समजून इथपर्यंत आलाय. बायकोनी एकच वाक्य वापरलं, अहो माझ्यासारख्या मरक्या देहाला प्राप्त करण्याकरता तुम्ही इतका अट्टहास केला. एवढा अट्टहास जर भगवंताच्या प्राप्तीकरता केला तर तुम्हाला भगवान नक्की भेटेल. सहज वाक्य वापरलं, त्याचा परिणाम बिल्वमंगलाच्या मनावर झाला. बिल्वमंगलाचा सूरदास झाला. पुढची कथा सगळ्याला माहिती आहे, सगळी माहिती आहे. आपला मुद्दा काय होतो इथं की सहज कानावर पडलेले शब्द माणसाच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडवून आणतात. सहज शब्द कानावर पडले अमूलाग्र बदल घडतात. आपाततः श्रवण याला म्हटलं जातं. दुसरा श्रवणाचा प्रकार सांगितलाय अंगश्रवण. प्रतिबंध निवृत्त करून केलेलं जे श्रवण आहे याला अंगश्रवण म्हटलं जातं. प्रतिबंध निवृत्त करून केलेलं श्रवण. विषयासक्ती नावाचा पहिला प्रतिबंध ज्ञान प्राप्तीकरता सांगितलेला आहे. ज्ञानाच्या प्राप्तीकरता असणारे जे प्रतिबंध आहेत, विषयासक्ती हा प्रतिबंध आहे, कुतर्क हा प्रतिबंध आहे, त्यानंतर विपरीत दुराग्रह हाही प्रतिबंध आहे. विषयासक्ती असेल, कुतर्क असेल, विपरीत दुराग्रह असेल, असे जे असलेले सगळे प्रतिबंध दूर करून जो श्रवण करतोय त्याला अंगश्रवण म्हटलं जातं. प्रतिबंध दूर करून विषयासक्ती हा ज्ञान प्राप्तीकरता प्रतिबंध सांगितलेला आहे. माझं माझं म्हणून आसक्ती निर्माण झालेली हा ज्ञान प्राप्तीकरता प्रतिबंध सांगितलाय. या प्रतिबंधाला दूर करून जे श्रवण केलं जातं त्याला अंगश्रवण म्हणा. आणि तिसरा मुद्दा सांगितलाय अंगी श्रवण. ऐकल्याबरोबर मोक्ष अवस्था प्राप्त होणं याला अंगी श्रवण म्हटलं जातं. पण त्याच्याकरता तेवढा अधिकारी पुरुष लागतो. त्याच्याकरता तेवढा अधिकारी पुरुष लागतो. तत्त्वम अशी म्हटल्याबरोबर अहम ब्रह्म अस्मी अयम आत्मा ब्रह्म अशा पद्धतीची वृत्ती होणं, श्री गुरुमुखातून निघालेलं तत्त्वमसी हे वाक्य शब्द. खरं तर ज्ञान होण्याकरता शब्दाची आवश्यकताच आहे का नाही. ज्ञान होण्याकरता ब्रह्मज्ञान होण्याकरता शब्दाची आवश्यकताच आहे का नाही. ब्रह्मज्ञान होण्याकरता शब्द पाहिजेत. शब्दाशिवाय अहम ब्रह्म तत्त्वमसी म्हटल्याशिवाय ते ज्ञान होणार कसं. परमात्मा कसा हे कळण्याकरता निमित्त मात्र का होईना पण आम्हाला सच्चित आनंद नित्यपूर्ण असं सांगावं लागणार आहे ना. तो सत आहे, चित आहे. आता ती गोष्ट पुढली आहे की त्याचा शब्दाचा संबंध राहत नाही. ही गोष्ट शब्दातीत होणं ही अवस्था आहे. पण ते ज्ञान होण्याकरता तरी कमीत कमी शब्द वापरला पाहिजे ना. शब्द तोंडातून वापरणं म्हणजे तो उच्चार झाला आणि त्या उच्चाराचं श्रवण करणं. त्या उच्चाराचं श्रवण केल्याबरोबर, शब्दाचं श्रवण केल्याबरोबर ताबडतोब मोक्ष अवस्था प्राप्त होणं याला अंगी श्रवण म्हटलं जातं. इथं आता कुठल्याही पद्धतीचा विकल्प भेद राहिला नाही, अविद्या राहिली नाही. तत्त्वमसी म्हटल्या बरोबर अहम ब्रह्मास्मी. पण त्याच्याकरता अगोदर सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे. विवेक,
वैराग्य, शमदमादी षटक संपत्ती, मुमुक्षुता, श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्व पदार्थ शोधन हे पुढलं आहे. पण त्याच्याकरता विवेक, वैराग्य, शमदमादी षटक संपत्ती, मुमुक्षुता म्हणजे विवेक पाहिजे, शमदमादी षटक संपत्ती पाहिजे, त्याच्याकरता वैराग्य पाहिजे आणि मुमुक्षुता पाहिजे. ही 4 महत्वाचे अंग पाहिजे. हे झाल्यानंतर मग श्रवण आहे. आणि श्रवणावर फक्त थांबलं नाही, पुढं मननही करावं लागतं म्हणून सांगितलं, पुढं निधिध्यासनही करावं लागतं म्हणून सांगितलं. श्रवणाने काय आपल्याला सांगितलंय पहा. जरी ज्ञान झालं तरी त्याच्यामध्ये 2 आपल्याला असंभावना आणि विपरीत भावना सांगितलेली आहे. असंभावनेमध्ये सुद्धा एक प्रमाण असंभावना आणि दुसरी प्रमेय असंभावना आणि विपरीत भावना. तर प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना आणि विपरीत भावना कशाला म्हटलं जातं. प्रमाण असंभावना वेदवाक्य ही जीवब्रह्म ऐक्य प्रतिपादक आहेत का कर्म उपासना प्रतिपादक आहेत याच्याबद्दलच संशय निर्माण होणं याला प्रमाण असंभावना म्हटलं जातं. जीव ब्रह्माचा भेद आहे, भेद सत्य आहे का अभेद सत्य आहे याच्याबद्दल संशय निर्माण होणं याला प्रमेय असंभावना म्हटलं जातं. आणि जीव ब्रह्माचा अभेद असताना भेद वाटायला लागला याला विपरीत भावना म्हटलं जातं. जीव प्रमाण असंभावना घालविण्याकरता श्रवण आहे, प्रमेय असंभावना घालविण्याकरता मनन आहे आणि विपरीत भावना घालवण्याकरता निधिध्यासन आहे. आत्मा वा अरे दृष्टव्य, श्रोतव्य, मंतव्य, निधिध्यासतव्य हे आपल्याला का सांगितलंय. त्याच्यामध्ये दृष्टव्य पहा, श्रोतव्य ऐका, मंतव्य मनन करा, निधिध्यासितव्य निधिध्यासन करा. म्हणजे याच्यातला श्रोतव्य काय सांगतोय प्रमाण असंभावना घालवण्याकरता, मंतव्य कशाकरता सांगतोय प्रमेय असंभावना घालवण्याकरता आणि निधिध्यासितव्य कशाकरता सांगितलाय विपरीत भावना घालवण्याकरता. प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना आणि विपरीत भावना जिथं राहिली नाही ती अवस्था अंगी श्रवणाने प्राप्त होत असते. अंगी श्रवण तत्वमसी म्हटल्याबरोबर आता इथं काही राहिलं नाही. प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना, विपरीत भावना काही राहिलं नाही. मोक्ष अवस्था प्राप्त झाली. अंगी श्रवणाने मोक्ष अवस्थेपर्यंत पोहोचतो. त्याला कुठल्याही पद्धतीचं ममत्व राहत नाही. याज्ञवल्क्य ऋषी आणि राजा जनकाची कथा आपण बऱ्याचदा ऐकलेली आहे. या संबंधाने पाठाला बसल्यानंतर याज्ञवल्क्य ऋषी एक काही घटना किंवा ज्ञानतत्व सांगायला लागले आणि राजा जनक ऐकत होता. ऐकत असताना नेमकं ज्या ठिकाणी बसलेले आहेत त्या झोपडीलाच आग लागली. तिथं सगळीकडे अग्नी व्हावू लागला, झोपडीला आग लागली. आगीच्या ज्वाळाने सगळे निघून गेले, परंतु राजा जनक मात्र आपल्या जागेवरनं थोडा सुद्धा हल्ला नाही. कारण का त्याच्या ठिकाणी जे श्रवण होतं त्या श्रवणाचं नाव दिलंय अंगी श्रवण. अपाततः श्रवण, अंग श्रवण, अंगी श्रवण हे 3 श्रवणाचे प्रकार केले. असं जे श्रवण आहे या श्रवणाचा विचार मांडत असताना हे श्रवण निर्दुष्ट श्रवण कधी म्हणायचं. श्रवणाची व्याख्या पाहिली. नाथ भागवतातल्या दृष्टीने श्रवणाचे 2 प्रकार पाहिले, श्रद्धायुक्त श्रवण आणि भेदयुक्त श्रवण. शास्त्राने सांगितलेले आपल्याला 3 श्रवणाचे प्रकार पाहिले. अपाततः श्रवण, अंग श्रवण, अंगी श्रवण. निर्दुष्ट श्रवण कशाला म्हणायचं म्हणजे ज्या श्रवणामध्ये आम्हाला अंगी श्रवण घडतं, ज्या श्रवणाने आम्हाला मोक्षरूपता अवस्था अशी प्राप्त होणार आहे, या श्रवणापर्यंत जाण्याकरता काय करावं लागेल याच्यामध्ये येणारी विघ्न बाजूला काढावी लागतील पहिल्यांदा. आता ती विघ्न कोणकोणती आहेत त्या विघ्नांचा विचार मांडत असताना नाथ भागवतांनी श्रवणामध्ये येणारी 4 विघ्न सांगितलेली आहेत. श्रवणामध्ये 4 विघ्न येतात. त्याच्यातलं पहिलं विघ्न सांगितलंय लय, दुसरं विघ्न सांगितलंय विक्षेप, तिसरं विघ्न सांगितलंय कषाय आणि 4थं विघ्न सांगितलंय रसास्वाद. हा विचारसागरामध्ये आपल्याला 7व्या तरंगामध्ये शेवटी समाधीचा विचार मांडताना हा विचार आलेला आहे. सविकल्प समाधी आणि निर्विकल्प समाधीचा विचार मांडताना निर्विकल्प समाधी करता या 4 गोष्टी नको आहेत असं सांगताना हा विचार आलाय. पण याच गोष्टी नाथ महाराजांनी मात्र श्रवणाकरता की विघ्न आहेत अशा अनुषंगाने भागवतामध्ये सांगितलंय. पहिल्यांदा श्रवणामध्ये जे विघ्न आहेत त्या विघ्नाचं नाव आहे लय. दुसरं विघ्न सांगितलंय विक्षेप, तिसरं विघ्न सांगितलंय कषाय आणि 4थं विघ्न सांगितलंय रसास्वाद. आता लय कशाला म्हणायचं. लय हे विघ्न सांगितलं. बरं, श्रवणातलं लय हे विघ्न सांगितलं. काय या लय शब्दाचा अर्थ आहे. लय शब्दाचा अर्थ सांगताना नातरी नाना उद्वेगे ऐकता कथा मती न लगे का कथे माझी झोप लागे
जो जाणावा वेगे लय विक्षेपू. नाथ भागवताने आम्हाला व्याख्या सांगितली. लय कशाला म्हणायचं? ऐकता ऐकता झोप लागलं याला म्हणायचं लय. बहुतेक आपल्या अनुभवात आहे सगळ्याच्या हे. ऐकता ऐकता झोप लागणं. नामदेव यांनी आम्हाला 700 वर्षापूर्वी सांगितलं, कीर्तनी वैसता निद्रे नागविले. बस, निद्रे नागविले. श्रवणामध्ये सगळ्यात महत्वाचा पहिला प्रतिबंध विघ्न नाथ महाराज सांगतात लय. हे सगळ्यात मोठं विघ्न सांगतात. ऐकता ऐकता झोप लागण्याची शक्यता आहे, हे पहिलं बाजूला काढा. झोप लागण्याची शक्यता आहे, लय येईल, नक्कीच येतो. बऱ्याचदा वेदांताचा विषय आला तर अगोदरच येतो, नाही का? वेदांताचा विषय आला की लवकर आपली वृत्ती त्याच्या आकाराकार होत नाही, आपल्याला कंटाळा यायला लागतो, कारण आपलं मनच त्याच्यात लागत नाही, कारण आपल्या कानावरचे शब्द कधी पडलेले नसतात. आणि वेदांतातले शब्द हे सगळे पारिभाषिक शब्द आहेत, त्याचा अर्थ आपल्याला लक्षणीनेच सारखा घ्यावा लागतो. म्हणून आम्हाला त्याच्यामध्ये मन रमत नाही, बऱ्याचदा आम्हाला झोप लागते. हे जुने रामायणकार वगैरे काही काही सांगतात बरं का, म्हणजे त्याला काही कथा नाही, कुठं प्रमाण सुद्धा नाही, पण असं सांगतात. ते कुंभकर्ण ज्यावेळेस मरायला लागला, म्हणजे आता चालला, ते कुंभकर्णाची आवडती बायको म्हणजे निद्रा असं सांगितलं जातं. ज्यावेळेस तो चालला त्यावेळेस त्या निद्रेने, त्या झोपेने कुंभकर्णाला हात जोडून विनंती केली आणि विचारलं, अहो मालक, 6 महिने मी तुमच्या जवळ राहत होते, पण आता तुम्ही मरणार आहेत. आता रामप्रभूंचा इथून तुमचं आता युद्ध आहे, तुम्ही मरणार आहेत आता, पण तुम्ही मेल्यानंतर मी कुठं राहायचं? 6 महिने मी तुमच्याजवळ राहत होते, मी कुठं राहायचं? तेव्हा सांगितलंय म्हणे त्यांनी, जिथं जिथं कीर्तन प्रवचन चालतील तिथं जा, माझी सगळी गिराईक आहे, असं सांगतात बरं का ते रामायणकार. याला काही कथा नाही, प्रमाण नाही, काही नाही. माझा मुद्दा काय चाललाय, लय श्रवणामध्ये येण्याची शक्यता आहे. विनोदाचा भाग सोडा, आपल्याला ऐकायचं काय, श्रवणामध्ये लय येण्याची शक्यता आहे. येतो, बऱ्याचदा असं घडतं. कीर्तनात बसल्या बसल्या नेमकं आपल्याला झोप लागायला लागते. आम्ही गावोगाव कीर्तनाला जातो, सगळेच जातो आपण, पण तुम्हाला येतो का नाही माहित नाही, पण माझ्या कीर्तनात आलेला अनुभव सांगतो. ते कीर्तनात काही काही लोक पुढं बसतात, एकदम पुढं बसतात आणि पहिल्या रामकृष्णाजीला डुकली मारतात. कीर्तनाची आरती झाल्यानंतरच उठतात. जर लोकांनी विचारलं कुठं गेला होतात, बोधले महाराजांच्या कीर्तनाला गेलो होतो. काय सांगितलं महाराजांनी? ते काही सांगण्यासारखं असतं का? कळालं तुम्ही झोपला, याला काय माहिती काय झालं ते कीर्तनात? हा नाही, काहीतरी सांगितलं असेल ना. वेदांत सांगितले की लोक म्हणतात रात्रीचा विषय फार खोल होता. हा विषय आपला अगदी पेटेंट आहे. निधन लय काय सांगतात नाथ भागवत, का कथे माझी झोप लागे, कथे माझी. आम्ही बार्शीमध्ये प्रवचन करताना महाराज, एक जण कधी नाही तो प्रवचनाला आला मनुष्य. प्रवचन झालं, प्रवचन झाल्यानंतर तो आमच्याकडे आला आणि आला म्हटल्यानंतर महाराज म्हटला, खूप चांगलं असतं प्रवचन, खूपच चांगलं. म्हटलं धन्यवाद. अजिबात म्हटलं आयुष्यामध्ये आतापर्यंत कधीच कुणाचं काही ऐकलं नाही, ऐकलंच नाही म्हटलं कधी. म्हटलं वा, मग तर आम्हाला जास्तच छाती फुगायला लागली. आपलं ऐकलंय ना, हे फार असतं आणखीन याच्यामध्ये, आपलं ऐकलंय. म्हटलं छान, धन्यवाद. नाही, खूपच चांगलं असतं तुमचं प्रवचन. मी म्हटलं तुम्हाला काय विषय आवडला, प्रवचनातला नेमकं विषय काय आवडला? तो म्हटलं नाही छान आहे, सगळंच चांगलं आहे. नाही पण काय आवडलं नेमकं? मी बोलत असलेला सिद्धांत आवडला का, मी बोलत असलेला दृष्टांत आवडला का, मी बोलत असलेली प्रमाणं तुम्हाला आवडली, काय आवडलं? तो म्हटलं तुम्ही काय सांगितलं मला माहित नाही, पण काय आवडलं तर तुमच्या प्रवचनामध्ये झोप चांगली लागते हे मला आवडलं, म्हणून मी तुम्हाला सांगितलं तुमचं प्रवचन चांगलं असतं. कीर्तनी वैसता निद्रे नागविले, का कथे माझी झोप लागे, याला लय असं म्हटलं जातं. श्रवणातलं पहिलं विघ्न नाथ भागवत आम्हाला सांगतंय लय. हे विघ्न आहे, याला बाजूला काढा. शक्यता आहे, हा लय येण्याची शक्यता आहे, पहिलं बाजूला काढा. दुसरं विघ्न सांगितलंय विक्षेप. आता विक्षेप कशाला म्हणायचं? हरिकथेपाशी बैसला दिसे, हरिकथेपाशी बैसला दिसे, परी कथेपाशी मनही नसे. नाथ महाराज म्हणतात हरिकथेपाशी बैसला दिसे, परी कथेपाशी मनही न दिसे, चित्त भवे पिसे दिसे, तो मरकट वेशे विक्षेपू. नाथ भागवताची ओवी. हरिकथेपाशी बैसला दिसे, आम्हाला हरिकथेमध्ये हा बसल्यासारखा दिसतोय. परी, परी म्हटलं की पण, परी काय झालं? परी मनही न तेथे न दिसे. हा हरिकथेत बसलेला आहे, पण त्याचं मन मात्र तिथं नसतं. याला विक्षेप म्हणा. श्रवणामधला हा दुसरं विघ्न आहे, विक्षेप. आम्ही श्रवण करत असताना आमचं मन तिथंच असेल याची शाश्वती नाही. आम्ही प्रवचन कीर्तन श्रवण करत असताना आमचं मन अखंड फिरून येतं, सगळीकडे धावून येतं, सगळ्या गोष्टी सगळीकडे जाऊन येतं, म्हणजे मन मात्र तिथं नसतं. मन तिथं नसणं
याला जे म्हटलेलं आहे विघ्न, त्या विघ्नाचं नाव आहे विक्षेप. हरिकथे, कथे म्हणजे श्रवणामध्ये मन नसणं याला विक्षेप म्हटलंय. श्रवणामध्ये झोप लागणं लय, श्रवणामध्ये मन नसणं विक्षेप. तिसरा विघ्न सांगितलंय कषाय. कषाय कशाला म्हणायचं? श्रवणी ध्यानी बैसल्या पाठी, सगुण निर्गुण काही नुठी, निळे पिवळे पडे दृष्टी, गुणक्षोभ त्रिपुटी कषाय. आम्ही ऐकत असताना खरं तर एखादं चिंतन आमचं सगुण आणि निर्गुणाचं चाललेलं असतं. परमात्मा सगुण आहे का परमात्मा निर्गुण आहे असं आमचं चाललेलं असतं. पण त्याच्यामध्ये न मन लागता आम्हाला मात्र काहीतरी काळं पिवळं काळं, काळं पिवळं काळं पिवळं, निळं पिवळं काहीतरी दिसायला लागतं. आमच्या दृष्टीपुढे मात्र काहीतरी हे आम्ही सांगायला लागलो, सांगणारा वक्ता सांगत असतो परमात्मा सगुण आहे, पितांबरधारी सुंदर जो, असं तो सांगत असतो. पितांबरधारी सुंदर जो म्हणत असताना सुंदरचे ध्यान उभे विटेवरी असं सगुण म्हणून सांगत असतो. पण या ऐकणाऱ्याला मात्र काहीतरी निळं काहीतरी पिवळं असं दिसायला लागतं. पितांबरधारी सुंदर असं वाटत नाही, त्याच्यामध्ये मन गुंतत नाही. मग काहीतरी देव म्हणजे काय, काहीतरी पिवळं परिधान करतोय ना ते देव आहे, अशी भावना तयार होणं श्रवणामध्ये, याला कषाय असं म्हटलं जातं. ही श्रवणातलं विघ्न आहे. लय, विक्षेप, कषाय आणि चौथा मुद्दा सांगितलाय रसास्वाद. हाव भाव कटाक्ष गुण सुरतर काम निरूपण, तेथे त्याचे श्रद्धा श्रवण रसास्वादन या नाव. नाथ भागवत आम्हाला सांगतंय की रसास्वाद कशाला म्हटलं जातं. श्रवणामध्ये हा रसास्वाद नावाचं एक विघ्न आहे. जो ऐकणार आहे त्याला सांगणाऱ्याचे हावभावच फक्त बघत राहतो, तो हावभाव पाहत राहतो. आता सांगणाऱ्यांचे हावभाव बघणं आणि सांगणारा किती हावभाव करतो त्याची कॅसेट आपण बघितली, त्याच्याकरता काय वेगळं सांगायची गरज आहे. हावभाव फक्त पाहणं आणि त्या हावभावामध्येच आमचं मन गुंतून जाणं, हा दोष श्रवणातला रसास्वाद नावाचा सांगितलाय. हावभावामध्ये गुंतून जाणं, त्याच्या अंगविक्षेपाकडे पाहणं. किंवा काय 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 म्हणतात बघा, अहो कीर्तन चांगलंय का, फार उड्या मारतोय होतो महाराज, हे हावभाव पाहणं झालं. फार उड्या मारतोय होतो महाराज, उड्या फक्त पाहणं, हा श्रवणातला काय झालाय दोष. या दोषाचं नाव सांगितलंय रसास्वाद. किंवा तो वक्ता जो आहे, तो सांगणारा वक्ता आहे, त्या वक्त्याने जर काही शृंगारपर गोष्टी सांगितल्या, विनोदपर गोष्टी सांगितल्या, रंजकता निर्माण करणारा जर तो वक्ता बोलत असेल आणि आमचं मन त्याच्या रंजकतेमध्ये जर गुंतत असेल तर तो आमच्या श्रवणातला रसास्वाद नावाचा दोष आहे. आम्हाला जर फक्त गोष्टीच आवडायला लागल्या, अहो काही काही लोक म्हणतात चला आजचं कीर्तन चांगलं आहे का, फार हसवतेत महाराज, हे काय रसास्वाद नावाचं विघ्न आमच्या श्रवणातलं आहे. आम्ही तुमच्या फक्त विनोदच आम्ही करतात म्हणून आम्ही स्वीकारणं, म्हणजे श्रवणामध्ये आम्ही फक्त त्याच्या रंजकतेकडे आम्ही पाहणं, त्याच्या हावभावाकडे पाहणं, हा श्रवणातला रसास्वाद नावाचा विघ्न सांगितलाय. म्हणून श्रवणामधले हे 4 विघ्न बाजूला काढावी लागतील, त्याच्याशिवाय अंगी श्रवण घडणार नाही. लय नावाचं विघ्न, विक्षेप नावाचं विघ्न, कषाय नावाचं विघ्न आणि रसास्वाद नावाचं विघ्न, या 4ही विघ्न विरहित झालेलं जे श्रवण आहे त्याला निर्दुष्ट श्रवण म्हटलं जातं. आणि या निर्दुष्ट श्रवणामध्ये सांगितल्याबरोबर कोणतीही आसक्ती राहत नाही, तितकंच जागेवर त्याला मोक्षावस्था प्राप्त होते. याच्याकरता कथा ऐकायची म्हटलं तर नेहमीची परीक्षिती राजाची कथा आहे. श्रवणाकरता सर्वांनीच जी महत्वाची कथा सांगितली ती परीक्षिती राजाची सांगितली. भागवतामध्ये परीक्षिती राजाची कथा, भागवतच हे परीक्षिती राजाच्यावर अवलंबून आहे. परीक्षिती राजा कोण होता, काय होता, आपल्याला सगळ्याला माहित आहे. सहज शिकारी करता जाताना त्यांनी तो मुकुट धारण केला. तो मुकुट सांगतात तो जरासंधाचा मुकुट होता म्हणे. जे पूर्वजाचे मुकुट होते ना त्याच्यातला तो मुकुट धारण केला. कोणता? जरासंधाचा मुकुट धारण केला. आणि अत्यंत पवित्र मनाचा असलेला परीक्षिती राजा, पण शिकारी करता गेल्यानंतर त्याची बुद्धी दुर्बुद्धी झाली. कारण मुकुट तो जरासंधाचा होता ना, आणि त्याची सगळी दुर्बुद्धी त्याच्या मनामध्ये शिरली. म्हणून एकमेकाच्या टोप्या घालू नये असं सांगतात बरं का. एकमेकाची टोपी आपण का घालत नाही, कारण त्याच्या डोक्यात येतात, म्हणजे याला काहीतरी आधार असू शकेल. मुकुट जो होता तो जरासंधाचा होता. एरवी परीक्षिती राजा हा पवित्र. एरवी परीक्षिती राजाचा विचार आपण काय सांगितलाय, त्या कलियुगाला सुद्धा कुठं जा म्हणून सांगितलं परीक्षिती राजाने. आपल्याला कथेमध्ये महात्म्यामध्येच हा विषय आलाय ना. एरवी परीक्षिती राजा पवित्र आहे, परंतु तो जरासंधाचा मुकुट धारण केला.
आणि त्याच्याकडून दुष्कृत्य झालं. काय, जो ऋषी बसलेले होते शमीक ऋषी, त्यांच्या गळ्यामध्ये तो मेलेला सर्प अडकवला. शृंगी नावाचा तो जमता मुलगा आहे, त्यांनी मात्र त्याला शाप दिला, तक्षक नावाच्या सर्पापासून तुझा मृत्यू 7व्या दिवशी मृत्यू होईल. कळाली बातमी. काय करावं लागेल, याच्याकरता तुम्हाला काहीतरी श्रवण करावं लागेल. सगळ्या गोष्टीचा त्याग करून, राज्याचा त्याग करून जंगलामध्ये अरण्यामध्ये आला, नदीच्या तीरावर आला. शुकाचार्यांची गाठ पडली. शुकाचार्याकडून भागवत कथा श्रवणाला बसला. अशी कथा आहे का नाही, श्रवणाला बसला. आणि ज्या ज्यावेळेस एक मग ते भागवत कथा श्रवणाला बसल्यानंतर, परवा आपण विषय ऐकलेला आहे, भागवत कथा ज्यावेळेस सांगायला लागले शुकाचार्य, त्यावेळेस सगळे देवाधिक लोक आपल्याजवळ असलेलं अमृत घेऊन शुकाचार्यांकडे गेले आणि म्हणायला लागले, आमच्याजवळ असलेलं जे हे अमृत आहे ते तुम्ही घ्या आणि तुमच्याजवळ असलेलं जे कथेचं अमृत आहे ते आम्हाला द्या. त्यावेळेस शुकाचार्यांनी सांगितलं, को सुधा को कथा लोके, को वाचक को मनिर्महान, को सुधा को कथा लोके. सुधा म्हणजे अमृत आणि सुधा म्हणजे अमृत, कथा. को सुधा को कथा. तुमच्याकडे असलेलं अमृत कुठं आणि माझ्याकडे असलेलं कथामृत कुठं. कथामृत याला शब्द आहे, कारण कथामृत पान न करीती श्रवण काय प्रयोजन मग याचे तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे याला. कथामृत, तुमचं अमृत कुठं आणि माझं अमृत कुठं. का, को वाचक को मनिर्महान. काच कुठं आणि मनी कुठं. काच हा काचच आहे आणि मनी हा मनीच आहे. शुकाचार्यांनी कथा सांगायला सुरुवात केली. परीक्षित राजा कथा ऐकत होता आणि ऐकता ऐकता एक दिवस जसा जसा जाईल तसा तसा त्याच्या ठिकाणी असलेल्या सगळ्या ज्या बहिर्वृत्ती आहेत त्या सगळ्या निघून गेल्या. आसक्ती विरहित अशी अवस्था झाली. विवेक वैराग्य शमदमादिष्टक संपत्ती मुमुक्षता अशा पद्धतीची अवस्था प्राप्त झाली आणि कुठल्याही पद्धतीचं ममत्व राहिलं नाही, आसक्ती राहिली नाही. आसक्ती विरहित झालेला तो परीक्षिती आता असा तो म्हणतोय, मला भलेही तक्षक येऊन चावो, मला त्याचं आता काही राहिलं नाही, कारण या देहाबद्दलची आसक्तीच मला राहिली नाही. ही देहाबद्दलची आसक्ती कशाने गेली, फक्त एकटा भागवत कथा श्रवणाने गेली. श्रवणामध्ये इथपर्यंतच आपल्याला अवस्था प्राप्त होऊ शकते. या श्रवणाचे 2 फायदे नाथ महाराजांनी आम्हाला सांगितले. तुझे श्रवण 2 परी, तुझे म्हणजे भगवंताचे, तुझे श्रवण 2 परी. एक ते चित्त शुद्ध करी. नाथ भागवत सांगता आम्हाला, एक ते शुद्ध चित्त शुद्ध करी, दुसरे जीव ब्रह्म ऐक्य करी, दोही परी उद्धारू. नाथ महाराज सांगतात, तुझे श्रवण 2 परी. देवा, तुझं श्रवण हे 2 फायदे करून देतं. श्रवणामध्ये 2 फायदे, आता शेवटचे सांगतोय. आता 2 फायदे आहेत श्रवणामध्ये. काय, एक ते चित्त शुद्ध करी. श्रवण काय करतं, शुद्ध चित्ताचे, चित्त काय करतं, शुद्ध करतं. एक ते चित्त शुद्ध करी, चित्ताला शुद्ध करणारं असं श्रवण आहे. आणि दुसरं जीव ब्रह्म ऐक्य करी, जीव ब्रह्म ऐक्य करून देणारं श्रवण आहे. कसं बघा बरं, श्रवण ऐकत करत असताना आमच्या चित्ताच्या ठिकाणचे सगळे विकार एक निघून जातात. श्रवण भक्तीचा विचार सांगितलाच ना, एक निघून जातात, म्हणजे चित्त शुद्ध झालं. आणि चित्तशुद्धीमध्ये तत्त्वम असे या महावाक्याचा उच्चार झाला आणि तो ऐकला. ऐकल्याबरोबर काय झालं, अहम ब्रह्म असले, जीव ब्रह्म ऐक्य असं झालं. आता एकदाच सांगितल्याबरोबर हा उपदेशाबरोबर जीव ब्रह्म ऐक्य अवस्था होते. पण जरा थोडा आणखीन विचार ऐकायचा झाला तर उद्धालक ऋषी आणि श्वेतकेतूची कथा उपनिषदामध्ये आहे. पहा, उद्धालक ऋषींनी श्वेतकेतूला तत्त्वमसी या महावाक्याचा उपदेश किती वेळा केला, 9 वेळा केला असं सांगितलेलं आहे तिथं. बरोबर आहे. खरं तर श्वेतकेतू आपल्या आश्रमामध्ये गुरुजींकडे शिकून आलेला होता आणि श्वेतकेतू शिकून आल्यानंतर उद्धालक ऋषी असं म्हणत होते की माझा मुलगा अत्यंत हुशार आहे. का, अगदी अभ्यास चांगला करून आलाय, गुरुजींच्या आश्रमामध्ये तो शिकून आलेला आहे, फार हुशार आहे. वडील म्हणत होते माझा मुलगा फार हुशार आहे, फार हुशार आहे, विद्वान आहे. त्या श्वेतकेतूला वाटायला लागलं मी विद्वान आहे. बरं, उद्धालक असं म्हणत होते माझ्यापेक्षा विद्वान आहे. श्वेतकेतूला वाटायला लागलं मी माझ्या बापापेक्षा शहाणा, नाही का, माझ्या बापापेक्षा मी शहाणा, हाही झालेली गची बाधा काढण्याकरता मग उद्धालकांनी प्रश्न विचारलाय श्वेतकेतूला, असं जगामध्ये काय एक आहे की जे एक जाणल्यानंतर सर्व जाणलं जातं, असं काय आहे एक कळे ना. फार प्रयत्न केला, शेवटी हार पत्करली. मला सांगा म्हटलं, सांगा म्हटल्यानंतर ते ब्रह्मतत्व आहे, ते एक आहे, एकमेव अद्वितीयम ब्रह्म, ते एक आहे, ते एक जाणलं, सर्व जाणलं जातं. वेदांतांनी सिद्धांत काय सांगितलं याला, कारणाचं ज्ञान झालं, कार्याचं ज्ञान आपोआप होतं. माप्ती कळाली की, ते पुन्हा पुन्हा आपल्याला ऐकायचं आहे बरं काही, माप्ती कळाली की गट कळतो. परमात्मा कळाला,
जग कळतो. कारणाचं ज्ञान झालं की कार्याचं ज्ञान होत असतं. कारणाचं श्रवण झालं, जीव ब्रह्म ऐक्य, एकमेव अद्वितीय ब्रह्म तत्वमसी एकदा सांगून जमलं नाही, 9 वेळा सांगावं लागलं. त्याच्याकरता इतकी चित्तशुद्धी त्या अनुषंगाने करावी लागली. म्हणजे एक ते चित्त शुद्ध करी आणि दुसरे जीव ब्रह्म ऐक्य करी. भगवंता तुझं श्रवण कसं आहे, एक चित्त शुद्ध करणारा आहे आणि जीव ब्रह्म ऐक्य असं करणारा आहे. आता तिसरा विचार मी मांडतो. हे झालं चित्त शुद्ध करणारा, जीव ब्रह्म ऐक्य करणारा. चित्त शुद्ध करणारा म्हटलं कर्मशास्त्र घ्या, जीव ब्रह्म ऐक्य करणारा म्हटलं ज्ञानशास्त्र घ्या. आणि तिसरा विचार, श्रवणामध्ये साक्षात सगुण परमात्मा आम्हाला भेटतो, त्याला म्हणा भक्तिशास्त्र. श्रवणामध्ये साक्षात परमात्मा भेटतो ना. कितीतरी कथा या अनुषंगाने आपल्याला समोर आहेत ना. साक्षात परमात्मा डोळ्यासमोर आम्हाला दिसायला लागतो ना. जसं सांगतात तसाचा तसा देव आम्हाला कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये दिसायला लागला ना. तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना पांडुरंग तिथंच दिसत होता ना, साक्षात दिसत होताना. या सगळ्या कथाचा विचार जर आपण केला तर श्रवणामध्ये सगुण परमात्मा साक्षात दिसतो भक्तिशास्त्र, श्रवणामध्ये जीव ब्रह्म ऐक्य होतं ज्ञानशास्त्र, आणि श्रवणामध्ये चित्ताची शुद्धी होते कर्मशास्त्र. असं हे श्रवण आहे. अशी ही श्रवण भक्ती आहे. श्रवणाची व्याख्या कळाली. श्रवणाचे नाद भागवतातले 2 प्रकार सांगितले, श्रद्धा श्रवण, भेद श्रवण. शास्त्रातले 3 प्रकार सांगितले, आपातता श्रवण, अंग श्रवण, अंगी श्रवण. आणि त्या श्रवणाला निर्दुष्ट होण्याकरता 4 विघ्न सांगितली, लय, विक्षेप, कषाय, रसास्वाद. आणि त्या श्रवणामध्ये कोण तरुण गेला त्याची कथा सांगितली, परीक्षिती. आणि या श्रवणाच्या 3 गोष्टी महत्वाच्या सांगितल्या, चित्तशुद्ध करी, जीव ब्रह्म ऐक्य करी आणि विटेवरचा साक्षात पांडुरंग परमात्मा भेटली. अशा 3 गोष्टी 3 शास्त्राच्या माध्यमातून कळाल्या. अशी ही श्रवण भक्ती, पहिली भक्ती आम्हाला सांगितलेली आहे. प्रल्हादाच्या मुखातली ही वाक्य सगळे आपल्याला भागवत कथेतलं माहिती आहे. श्रवणम, देवाचं श्रवण करावं, देवाचंच ऐकावं. श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध, गेले भेदाभेद बस निवारोनी. श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध, ज्यांनी चोखाळली शुद्ध श्रवणाची वाट, ज्यांनी चोखाळली शुद्ध अशी वाट आहे. कोणती? श्रवण ही शुद्ध अशा पद्धतीची वाट आहे. ज्यांनी ही श्रवणाची वाट चोखाळली ती गेले भेदाभेद निवारोनी अशा पद्धतीच्या अवस्थेला पोहोचतो. श्रवणानंतर ज्या भक्तीचा विचार येतोय ती कीर्तन अत्यंत महत्वाची. पहिली भक्ती ही सगळ्या भक्ती महत्वाच्या. त्याच्यात एक विचार असा सांगितलाय, एका प्रत्येक श्रवण जो करतोय श्रवणाने देव भेटी, कीर्तनाने देव भेटी. आणि याच्यात आणखीन असा विचार आहे बरं का, म्हणजे भक्तिशास्त्राने चिंतन केलंय. श्रवण भक्तीमधून देवापर्यंत जाण्याकरता त्याला अन्य भक्तीचा विचार म्हणजे त्याचे सहाय्य घ्यावं लागेल असं काही नाही. अन्य भक्ती त्यांनी केलीच पाहिजे असं नाही. म्हणजे श्रवण करणाऱ्यांनी कीर्तन केलंच पाहिजे असं काही नाही. श्रवण भक्तीतूनही तो तिथपर्यंत स्वतंत्र विचार आहे, पण केलं तर आणखीन चांगलं आहे. स्वतंत्र विचार आहे. आता प्रत्येक जर आम्ही असं म्हटलं श्रवणाला कीर्तनाची गरज, कीर्तनाला स्मरणाची गरज, तर एक भक्ती दुसऱ्या भक्तीवर अवलंबून झाली. स्वतंत्रता त्या भक्तीला आली नाही ना. म्हणजे श्रवणाला कमीपणा आला, उणेपणा आला. का? कीर्तन असल्याशिवाय परिपूर्ण होत नाही. कीर्तनाला उणेपणा आला, स्मरण असल्याशिवाय कीर्तन परिपूर्ण होत नाही. पण असं नाही, प्रत्येक भक्ती ही स्वतंत्र आहे आणि परिपूर्ण आहे. श्रवण भक्ती ही परिपूर्ण आहे, कीर्तन भक्ती ही परिपूर्ण आहे, स्मरण भक्ती ही परिपूर्ण आहे. पण श्रवण भक्ती करता करता कीर्तन भक्ती केली आणखीन चांगलं, स्मरण भक्ती केली आणखीन चांगलं. आता याच्यातल्या पहिल्या 3 भक्त्या वेगळ्या आहेत, मधल्या 3 भक्ती वेगळ्या आहेत आणि शेवटच्या 3 भक्ती वेगळ्या आहेत. टप्प्याटप्प्याने विचार आपण त्याचा करू. पण श्रवणानंतर जी अत्यंत महत्वाचा भक्तीचा विचार जो आलेला आहे तो कीर्तन भक्तीचा आलेला आहे. श्रवण आणि दुसरा पुढला विचार आहे तो कीर्तन. कीर्तन भक्तीचा काय विचार आहे ते उद्याच्या प्रवचनात पाहू. कुंडली